गोंदिया शहर के गौतम नगर इलाके में बुजुर्ग माता पिता को मानसिक और शारीरिक प्रताड़ना देकर घर से निकालने वाले बेटे के खिलाफ जिला प्रशासन ने सख्त कार्रवाई की है। वरिष्ठ नागरिकों की सुरक्षा को लेकर अहम फैसला सुनाते हुए कलेक्टर ने संबंधित बेटे को 15 दिनों के भीतर मकान खाली करने के आदेश दिए हैं। गोंदिया शहर के गौतम नगर वाजपेयी वार्ड निवासी 86 वर्षीय हरिराम मंदारकर और उनकी 79 वर्षीय पत्नी कौशल्या मंदारकर अपने खुद के मकान में रह रहे थे, लेकिन उनका बेटा दिनेश मंदारकर संपत्ति विवाद को लेकर लगातार माता पिता से झगड़ा करता था। गाली गलौज, धमकी और मानसिक प्रताड़ना से बुजुर्ग दंपत्ति का जीवन परेशान हो चुका था। बताया जा रहा है कि बड़े भाई के साथ हुए विवाद के बाद गुस्से में दिनेश मंदारकर ने अपने माता पिता को घर से बाहर निकाल दिया और उनका सामान भी बाहर फेंक दिया, जिसके बाद बुजुर्ग दंपत्ति को दूसरे स्थान पर शरण लेनी पड़ी। मामले की शिकायत गोंदिया शहर पुलिस थाने में दर्ज कराई गई थी। इसके बाद वरिष्ठ नागरिक अधिनियम के तहत न्याय के लिए आवेदन किया गया। सुनवाई के दौरान कलेक्टर एवं वरिष्ठ नागरिक अपीलीय प्राधिकरण ने स्पष्ट किया कि संबंधित मकान कौशल्या मंदारकर के नाम पर है और बेटे को उनकी इच्छा के विरुद्ध वहां रहने का कोई कानूनी अधिकार नहीं है। कलेक्टर ने कहा कि बुजुर्ग दंपत्ति को अपने ही घर में सम्मान और सुरक्षा के साथ रहने का पूरा अधिकार है। इसी के चलते जिला प्रशासन ने बेटे को 15 दिनों के भीतर मकान खाली करने के आदेश दिए हैं। वरिष्ठ नागरिकों के अधिकारों की दृष्टी से इस फैसले को बेहद महत्वपूर्ण माना जा रहा है। ह्याच्यात एक अपील आमच्याकडे आलं होतं। त्या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी होती की आई वडिलांनी एक स्वतःच्या स्वार्जित उत्पन्नामधून एक घर बांधलं होतं। त्या घरामध्ये आई वडील आणि मुलं सगळे एकत्र राहत होते। आई वडिलांचे आणि मुलांचे काहीतरी प्रॉपर्टीवरून असेल किंवा इतर याच्यावरून वाद होत असतील, जे घर आई वडिलांनी स्वतः बांधलं होतं त्याच्यातूनच मुलांनी त्यांना घराबाहेर काढलं आणि मुलांना त्या घराचा ताबा घेतला होता आणि आई वडिलांना बाहेर काढून ते रस्त्यावर आले होते, म्हणजे त्यांचं सामान सगळं बाहेर टाकून दिलं होतं आणि ते शेवटी भाड्याने जागा घेऊन राहत होते। असं प्रकरण जेव्हा समोर आलं त्याच्या वस्तुस्थितीची आम्ही पूर्ण चौकशी केली। आमच्या इकडे त्याच्यावरती काही हिअरिंग पण झाली आणि त्याच्यामध्ये मुलांनी मान्य केलं की माझी चूक झाली, परंतु आता वडिलांचा त्याच्यावरती कारण वडिलांचा आणि त्याचा इतका मोठ्या प्रमाणावर वाद झालेले आहेत आणि त्यांनी आई वडिलांना मारहाण करण्यापर्यंत सुद्धा पाळी गेलेली होती। तर त्याच्यामुळे वडिलांची इच्छा नव्हती की आम्ही एकत्र राहू आणि ते घर आई वडिलांनी स्वतः बांधलेलं असल्यामुळे त्या घराचा ताबा आई वडिलांकडे द्यावा आणि मुलांना स्वतः त्याच्यातून बाहेर पडावं, अशा प्रकारचा निर्णय आम्ही तिथे त्या प्रकरणामध्ये दिलेला होता। एक 15 दिवसाचा कालावधी त्यांना दिलेला आहे की 15 दिवसाच्या कालावधीत त्यांनी ते घर त्यांना पूर्ववत करून द्यावं, असा निर्णय देण्यात आलेला आहे।